शेखरभाऊ गोरे हे एक नेते म्हणून तर मी त्यांच्याकडे बघितलेलं नाही आणि ते राजकारणी तर पक्के नाही आहेत. शेखरभाऊ गोरे हे फार प्रेमळ आणि एक देव माणूस म्हणून या तालुक्यामध्ये काम करतात. ते राजकारणी म्हणून असते तर काही करता आलं असतं, परंतु शेखरभाऊ गोरेंच्या बद्दल नाराज असण्याचं काहीच कारण नाही. शेखरभाऊ गोरेंनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या पोराला त्याच्यातले गुण ओळखून हेरून सोबत घेतलं आणि जनमानसामध्ये माझी प्रतिमा तयार केली. मी 5 वर्ष प्रभागामध्ये काम करतोय. नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. म्हसवड नगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचाराला वेग घेत आहेत, तरी दुसऱ्या बाजूला श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीचे उमेदवार त्यांनी आघाडी घेतलेली आहे प्रचारामध्ये. आणि या सगळ्यांमध्ये उत्सुकता लागली आहे ती म्हणजे शेखरभाऊ गोरे गट कुणाला पाठिंबा देणार. कारण शेखरभाऊ गोरे गटाने सुरुवातीला उमेदवारांचे अर्ज भरले नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा, आणि त्यानंतर सर्व उमेदवारी अर्ज काढून घेतले. आणि असं असलं तरी शेखरभाऊ गोरे गटातील सर्व उमेदवार आणि त्यांच्या मागे असलेली जनता नाराज झालेली दिसत नाही. ते या मसवडमध्ये आहेत, परंतु ते त्यांच्या मागे जी असणारी जनता आहे ती त्यांच्या मागे आहे, नाराज झाले नाही. त्यापैकीच त्यांच्या पार्टीमधून फॉर्म भरलेले, उमेदवारी अर्ज भरलेले आनंदा मासाळ आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. धन्यवाद. नमस्कार. काय सांगाल, तुम्ही शेखरभाऊ गोरे गटातून उमेदवारी अर्ज भरला होता आणि शेखरभाऊंच्या निर्णयाप्रमाणे तुम्ही तो उमेदवारी अर्ज मागे सुद्धा घेतला. याबद्दल काय सांगाल? तुम्ही अजून नाराज झालेला नाही किंवा जनता सुद्धा त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे? नाही, असं नाराज होण्याचं असं काही महत्वाचं असं कारण नाही. कारण की शेखरभाऊ गोरे हे एक नेते म्हणून तर मी त्यांच्याकडे बघितलेलं नाहीये आणि ते राजकारणी तर पक्के नाही आहेत. शेखरभाऊ गोरे हे फार प्रेमळ आणि एक देव माणूस म्हणून या तालुक्यामध्ये काम करतात. ते राजकारणी म्हणून असते तर काही करता आलं असतं, परंतु शेखरभाऊ गोरेंच्या बद्दल नाराज असण्याचं काहीच कारण नाही. शेखरभाऊ गोरेंनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या पोराला त्याच्यातले गुण ओळखून हेरून सोबत घेतलं आणि जनमानसामध्ये माझी प्रतिमा तयार केली. मी 5 वर्ष प्रभागामध्ये काम करतोय. मी शेखरभाऊंच्या सांगण्याप्रमाणे, शेखरभाऊंच्या जे काही गोष्टी शेखरभाऊंनी मला सांगितल्या त्याप्रमाणे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि शेखरभाऊ गोरे यांनी मला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी सुद्धा आम्ही स्वतः शेखरभाऊंना सांगितलं होतं की भाऊ, भविष्यातल्या राजकीय वाटचाली लक्षात घेता जर आपल्याला भविष्यामध्ये राजकारणामध्ये काही पुढे पर्याय असेल तर आम्ही तुमच्याकरता कायम थांबायला तयार आहे, लढायला तयार आहे. तुम्ही सांगाल तो आदेश आम्ही मान्य करायला तयार आहे. अशा पद्धतीनं आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. खरं तर तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुमचं मासाळवाडीमध्ये तुमची उमेदवारी निर्णायक ठरणार होती, महत्वाची ठरणार होती. आणि याबद्दल काय सांगाल? आणि तुम्ही फॉर्म आताच तुम्ही सांगितलं शेखरभाऊवरती विश्वास ठेवून फॉर्म माघारी घेतला. तुमची उमेदवारी कशी महत्वाची ठरणार होती? मी गेली 5 वर्ष माझ्या प्रभागामध्ये लोखंडी वस्ती असेल, राऊतवाडी असेल, मानेवाडी आणि मासाळवाडी असा महत्वाचा भाग आहे आणि त्या भागामध्ये मी गेली 5 ते 7 वर्ष झालं काम करतोय. निवडणुकीच्या अनुषंगानं करतोय आणि माझी पूर्ण खात्री होती की तिथला मतदार राजा जो आहे त्यांची मी जी काही कामं करायला पाहिजे होते, मी सत्तेमधला नव्हतो, परंतु सत्तेच्या विरोधामध्ये जे काही सत्तेच्या लोकांनी जे काही चुकीच्या पद्धतीनं काम केलं होतं त्याच्यावरती बोट ठेवून मी त्यावेळेला तिथं काम करत होतो आणि नक्कीच तिथला जो मतदार होता तो माझ्या पाठीशी उभा राहिला होता. परंतु अचानक काही राजकीय निर्णय झाले, काही राजकीय गणितं बदलली आणि मला थांबावं लागलं. आताचा शेखरभाऊ गोरेंचा निर्णय काय असेल, पुढची रणनीती कशी असेल, हे सगळे जी जनता आहे नाराज तर नाही, पण पुढची रणनीती कशी असेल? पुढची रणनीती काय आहे ना, शेखरभाऊ गोरे हे आमच्यासाठी आता अंतिम आहेत. आमचं पक्ष शेखरभाऊ गोरे आहे आणि आमचं चिन्ह सुद्धा शेखरभाऊ गोरे हेच आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेखरभाऊ गोरे आमचे 28 तारखेला एक मेळाव्याच्या रूपाने आम्ही एकत्र सर्वजण येणार आहोत. उमेदवार असतील आणि आमचे नेतृत्व शेखरभाऊ असतील. शेखरभाऊ गोरे जो निर्णय देतील तो आमच्यासाठी प्रमाण असेल आणि तो निर्णय घेऊन आम्ही उद्या 28 तारखेला संध्याकाळपासून कामाला सुरुवात करणार आहे. खरं तर आता अनेक चर्चा झाल्या तुमच्याबद्दल. तुम्ही फॉर्म भरला, माघारी घेतला, काय प्रतिक्रिया येत होत्या लोकांच्या आणि तुम्ही कसं त्यांना उत्तर दिलं? चांगल्या होत्या का वाईट होत्या प्रतिक्रिया? नाही, चांगल्या आणि वाईट दोन्ही संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया खरं आल्या. परंतु लोकांनी विचारलं की तुम्ही फॉर्म मागे नाही घ्यायला पाहिजे होता, अपक्ष तर अपक्ष तुम्ही लढायला पाहिजे होतं, कारण तुम्ही 5 वर्ष लोकांच्या मध्ये जाऊन काम करत होता. परंतु काय आहे ना की शेवटी राजकारणामध्ये जशी जनता महत्वाची आहे, फार महत्वाची, नेता सुद्धा महत्वाचा असतोच
आणि जो नेत्यांनी आदेश दिला, येणाऱ्या कालखंडामध्ये नेत्यांनी आदेश दिला, मला थांबायला सांगितलं, पण मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये माझा नेता मला आणि माझ्या प्रभागातल्या जनतेला नक्की न्याय देईल आणि त्या विश्वासावरती मी थांबायला तयार झालो. नक्कीच मंडळी, आता सांगितल्याप्रमाणे 28 तारखेला शेखरभाऊ गोरे गटाचा मेळावा होणार आहे आणि शेखरभाऊ गोरे जे सांगतील ते हे सर्व उमेदवार आणि त्यांच्या मागे पाठीमागे असलेली जनता हे अंतिम निर्णय मानणार आहे आणि शेखरभाऊ जे निर्णय देतील तो आमच्यासाठी अंतिम असेल असंच त्यांनी सांगितलं. काय जनतेला काय आव्हान करायला येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं, कारण आता निवडणूक लागली आणि विकासाच्या दृष्टीनं काय सांगाल जनतेला? विकासाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं जो विरोधी पॅनल आहे, म्हणजे अजून आम्ही कोणत्याही पॅनलला सपोर्ट दिलेला नाहीये, भाजपलाही दिलेला नाही आणि सिद्धनाथ आघाडीला सुद्धा दिलेलं नाही. आमचे नेते देतील त्यांना आम्ही 100% त्यांच्या सोबत राहू. परंतु जर विकासाचा विचार केला तर आदरणीय शेखर भाऊ आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊ खरं तर यांच्यासोबतच मसवडकर राहतील आणि खऱ्या अर्थानं तशीच सध्या परिस्थिती आहे. विकासाकडे जर आपल्याला घेऊन जायचं असेल हे सगळं मसवड शहर, तर शेखर भाऊ गोरेंच्या वरती आपल्याला विश्वास ठेवायला काही हरकत नाही. शेखर भाऊ चुकीचा निर्णय करणार नाहीत हे आम्हाला 100% खात्री आहे. नक्कीच मंडळी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध राजकीय मंडळींना भेटतोय, उमेदवारांना भेटतोय, सर्वसामान्य जनतेला भेटतोय आणि ज्या काय त्यांच्या भावना आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आताच आपण आनंदा मासाळे यांच्याशी बोललो, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.